नंतर इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्सचा फॉर्म्युला घेतोय आणि त्या इनव्हर्सचा यूज करून आपण त्याचं सोल्युशन लिहितोय. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल त्यावरील बघूया. सर्वांनी लिहून घ्या एक्झाम्पल. फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. क्वेश्चन लिहा. फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स and inverse of the matrix आहे 1 -1 0, second row 0 1 1 and third row is 1 2 1. हा मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा. आता क्वेश्चन लिहून झाल्यानंतर सुरुवातीला आपण दिलेला मॅट्रिक्स इन लेटरला डिनोट करूया. मग लेट A इक्वल टू 1 -1 0 0 1 1 1 2 1. हा मॅट्रिक्स आहे. दिलेला मॅट्रिक्स मी लिहिला. ज्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जे आपल्या 4 स्टेप्स आहेत त्या 4 स्टेप्स नुसार सॉल्व करूया. त्यातील पहिली स्टेप काय आहे आपली? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. फाइंड द डिटर्मिनंट. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए. क्या ए मॅट्रिक्स साठी डिटर्मिनंट ऑफ ए या पद्धतीने लिहायचं. डिटर्मिनंट ए मध्ये मॅट्रिक्स साइन काढा आणि त्या ठिकाणी डिटर्मिनंट साइन टाका आणि आतल्या व्हॅल्यू लिहा 1 -1 0 0 1 1 1 2 1. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा सुरुवातीला. आता डिटर्मिनंट सॉल्व करायची प्रोसिजर आपल्याला माहिती आहे. पहिला एलिमेंट 1 तो रो आणि कॉलम हाईड केल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते एका डिटर्मिनंट मध्ये टाकायचं. मायनस सेकंड एलिमेंट आपण घेत असतोय -1. तो रो आणि कॉलम जर हाईड केला तर आपल्याला डिटर्मिनंटचा एलिमेंट मिळतो 0 1 1 1 प्लस तिसरा एलिमेंट आहे 0. 0 असेल तर आपण त्याला पुढं मायनॉर त्याचा घ्यायची गरज नसते, त्यामुळे ते 0 आहे असं ठेवा. तो मायनॉर घेतला तरी शेवटी त्याचा व्हॅल्यू ही 0च येणार आहे. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करत असतोय, म्हणजे इथे येईल 1 - 2 प्लस 1. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल 0 - 1 आणि पुढची व्हॅल्यू तर 0 आहे ती ड्रॉप झाली. आता हे सिम्प्लिफिकेशन 1 × -1 प्लस इथं ही 1 × -1 ब्रॅकेट मध्ये येईल, कारण ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन हे -1 हे सुद्धा -1 आणि याची व्हॅल्यू लास्टला काय मिळाली मग, which is equal to determinant of A equal to आली का सर्वांची व्हॅल्यू ही? हो सर. डिटर्मिनंट ऑफ A equal to -2. मग ही व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे का? नाही. नाहीये. त्याच्याच पुढे लिहायचं मग हे नॉट इक्वल टू 0 म्हणून लिहायचं. डिटर्मिनंट ऑफ A equal to -2 जे आहे त्याच्याच पुढे लिहायचं नॉट इक्वल टू 0 आहे. आणि नॉट इक्वल टू 0 असेल तर काय म्हणणार आपण? Therefore A इनवर्स एक्झिस्ट. बरोबर आहे. Therefore A इनवर्स एक्झिस्ट म्हणायचं. Therefore A इनवर्स एक्झिस्ट.
मग सिम्प्लिफिकेशन करताना ही पहिली स्टेप आपली झाल्यानंतर इनव्हर्स एक्झिस्ट तर आपल्याला मिळाला. त्यानंतर आपण नंतरच्या ज्या 3 स्टेप आहेत त्या 3 स्टेप करतोय. मग त्यामध्ये काय करणार, सुरुवातीला को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करणार. जी दुसरी स्टेप आपण म्हणतोय ती को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला किती एलिमेंट लागतात? 9 एलिमेंट. 9. अशा पद्धतीने आपण लिहितोय A11, A12, A13, A3. त्याच्याच खाली इथं काय असेल? 21, A22, A23. हे पुढचे 3 एलिमेंट. त्याच खाली लिहा A31, A32 आणि A33. अशा पद्धतीने हे 9 एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे फक्त त्या नंबरचं डिनोशन आपण A31, A32 लिहिलंय. बाकी कॅल्क्युलेशन आपल्याला इथं पुढं करायचं आहे आणि जी व्हॅल्यू आपल्याला इथं मिळणार आहे त्या व्हॅल्यू आपल्याला एकत्र करायच्या को फॅक्टर मॅट्रिक्स काढायचं. मग ही जे 9 एलिमेंट आहेत यांचे साइन कसे असतात? हो, प्लस मायनस. ऑल्टरनेट साइन, प्लस मायनस प्लस, परत त्याखाली मायनस प्लस मायनस. ओके. आणि लास्ट 3 साठी हे प्लस मायनस प्लस. म्हणजेच जे 9 तुम्ही एलिमेंट एका खाली एक असे लिहिलेले आहेत ते एलिमेंट आपण प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस या पद्धतीनं ते एलिमेंट लिहिले. आणि आता एक एक रोचे ते पहिल्या 3 एलिमेंट जे आहेत हे म्हणजेच पहिल्या रोचे एलिमेंट आहेत. ते पहिल्या रोचे एलिमेंट आपण यांचे मायनॉर घेऊन सॉल्व्ह करायचे. मायनॉर म्हणजे आपल्याला माहित आहे हे झाले पहिले 3 एलिमेंट. 1 - 1 0. तर त्यातील आता एलिमेंट फर्स्ट एलिमेंट आहे 1. तो 1 असणारा रो आणि कॉलम हे जर सोडले तर काय मिळालं आपल्याला? 1 2 1 1. हा, ते एलिमेंट आपण इथं लिहूया. एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहिले 1 1 2 1. कॅल्क्युलेट करूया. प्लस इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 minus 2. 1 - 2 होईल इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि याची व्हॅल्यू किती मिळेल हे जर कॅल्क्युलेटर वरती तुम्ही टाका तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल -1. बरोबर आहे. A11 जी फर्स्ट व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1. तसंच सेकंड एलिमेंट बघूया. पहिल्या रोतला हा सेकंड एलिमेंट आहे -1. तो असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडले तर एलिमेंट सांगा. 0 1 1 1. 0 1 1 1. ते इथं लिहूया 0 1 1 1. आता हे जे बाहेरचं निगेटिव्ह साइन आहे ते इथं लिहायचंच, ते विसरायचं नाहीये. म्हणजेच मायनस आणि त्यानंतर ब्रॅकेटमध्ये हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 minus 1. 0 - 1 हे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. आणि ते 0 - 1 म्हणजेच -1 आणि बाहेरचा मायनस मिळून इथं किती आलं? Plus 1. प्लस 1. मी डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती ती व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू मिळून जाईल 1. आता सेम थर्ड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. यावरून तिसरी व्हॅल्यू इथं 0. तो 0 असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडून दिले काय राहतं?
0 1 1 2. 0 1 1 2. 0 1 1 2. ते टाकूया इथं 0 1 1 2. आता इथं व्हॅल्यू प्लसला प्लस लिहिलं, प्लसचा एवढा त्यावरती इफेक्ट होत नसतो. जी ब्रॅकेटची 0 -1. कॅल्क्युलेशन व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू आपल्याला पुढे मिळते. काय असेल 0 मायनस 1 आणि व्हॅल्यू किती येईल -1 -1. म्हणजेच आपल्याला A11, A12 आणि A13 ची व्हॅल्यू मिळाली -1 1 -1. आता जशा पहिल्या रोच्या ह्या 3 व्हॅल्यू मिळाल्या, तसंच आता घ्यायचा आपल्याला हा सेकंड रो. त्या सेकंड रो म्हणजे 21 22 23 याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. आपण सुरुवातीला ही वरचा रो बघितला. आता हा खालचा रो घ्यायचा, त्यातला पहिला एलिमेंट तो रो आणि कॉलम हाईड केला तर काय मिळेल आपल्याला? -1 0 2 1. बरोबर आहे, -1 0 2 1. ते लिहूया इथं -1 0 2 1. कॅल्क्युलेशन मग मायनस इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 0. -1 -0 आणि कॅल्क्युलेशन त्याचं मिळेल 1. 1. पुढचे आता सेम प्रोसिजर. त्यातील दुसऱ्या 1 व्हॅल्यू 0 साठी 1 1. या 1 साठी रो आणि कॉलम हाईड केला तर काय होईल? 1 0 1 1. 1 0 1 1. ओके, 1 0 1 1. आता हे प्लस इथला आहे असा पुढं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर आहे, 1 -0 आणि व्हॅल्यू किती येईल? 1. 1 येईल. व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आता राहिला पुढचा एलिमेंट तिसरा या सेकंड रो मधला, तो रो आणि कॉलम सोडला, 1 1 -1 1 2. बरोबर आहे, 1 -1 1 2. ते टाकूया इथं 1 -1 1 2. हे मायनसला मायनस आहे असं इथं इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2 -1 आणि हे कॅल्क्युलेशन टाका कॅल्क्युलेटर वरती. -3. कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित करा. एक जरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह चुकला तर पूर्ण कोफॅक्टर मॅट्रिक्स चुकतो. तो चुकला तर ऍडजॉइंट चुकतोय, ऍडजॉइंट चुकला तर इनव्हर्स चुकतोय. म्हणजे या व्हॅल्यू क्लिअर असणं महत्वाचं आहे तुमचं. मग तुम्ही शेवटपर्यंत जरी स्टेप करत गेला इनव्हर्स पर्यंत, तुम्हाला एक जरी यातली व्हॅल्यू चुकली असेल तर तुम्हाला आन्सर करेक्ट मिळणार नाहीये. त्यामुळे मायनस प्लस व्यवस्थित करत चला. आता ह्या झाल्या दुसऱ्या रोच्या व्हॅल्यू. आता घेणार आपण तिसऱ्या रो साठी. कोणकोणते 3 एलिमेंट असतात? तो A31, A32 आणि आता यातला पहिला एलिमेंट घेऊया. हा रो आणि कॉलम सोडला तर काय मिळेल? -1 1 0 1 1. बरोबर आहे, -1 0 1 1. तो टाकूया इथे एलिमेंट. आता 31 ला -1 0 1 1 प्लस इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -0 आणि आपल्याला आन्सर -1. मिळेल -1. सेम प्रोसिजर. थर्ड रो मधला हा 1 सेकंड 0 एलिमेंट, 0 1. तो घेतला, रो आणि कॉलम हाईड केला तर 1 0 0 1. बरोबर आहे, 1 0 0 1. इथं लिहूया 1 0 0 1. आता निगेटिव्ह साइन पुढचा आहे असं इथं घेतलं आणि बाकी क्रॉस 1 मल्टिप्लिकेशन -0. आपण केलं 1 1 -0 0 आणि आन्सर त्याचं
-1. -1. बरोबर आहे, -1 त्याचं आन्सर आलं. आता राहिला लास्ट एलिमेंट आपला, हा 1 लास्ट एलिमेंट minus 1 1 0 1. रो आणि कॉलम हाईड केला तर काय मिळेल? 1 minus 1 0 1. बरोबर आहे, 1 - 1 0 1. आता प्लस इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 - 0. 1 - 0 आणि याची व्हॅल्यू 1. 1. झाले सर्व 9च्या 9 एलिमेंट आपले कोफॅक्टरचे फाइंड आउट झाले सर्वांचे. Yes, हो sir. सर. आलं हो का लक्षात आहे 9 एलिमेंट कशा पद्धतीने फाइंड आउट केले कोफॅक्टरचे? हो सर. हो, sir. आता या कोफॅक्टरच्या 9 एलिमेंटला एकत्र करून आपल्याला इथं लिहायचं आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. 9 एलिमेंट एकत्र इथं लिहायचे म्हणजे त्याला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणतोय. कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिताना पहिले 3 एलिमेंट पहिल्या रोला लिहायचे, नंतरचे 3 एलिमेंट दुसऱ्या रोला, त्यानंतरचे 3 एलिमेंट तिसऱ्या रोला लिहायचे. मग सांगा पहिले एलिमेंट सांगा, पहिले 3 एलिमेंट. -1 -1 -1. -1 1 -1. सेकंड रो 1 1 -3. 1 minus 3. 1 1 -3 आणि थर्ड रो -1 -1 1. -1 -1 1. एलिमेंट्स बरोबर आहेत का बघा एकदा. हो सर. हो, sir. ओके, या पद्धतीने आपल्याला हा मॅट्रिक्स मिळाला, कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण याला म्हणतोय. आणि हा एकदा क्लिअर मॅट्रिक्स मिळाला हा कोफॅक्टर मॅट्रिक्सचा, त्यानंतर ही दुसरी स्टेप झाल्यानंतर तिसरी स्टेप आपली काय आहे? Adjoint of matrix. ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय असतो? Transpose of cofactor matrix. बरोबर आहे, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स याचा ट्रान्सपोज. या पद्धतीने आपण ट्रान्सपोज त्याचा लिहित असतोय. आणि आता ट्रान्सपोज लिहिताना काय आपल्याला माहित आहे? ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम फक्त इंटरचेंज करायचे असतात. ते तिन्ही रो जे आहेत त्या 3 कॉलम मध्ये लिहायचे असतात. मग सांगा पहिला कॉलम इथं काय येईल? -1 1 1 -1. 1 minus 1. बरोबर आहे, -1 1 -1 हा कॉलम लिहिला. हा दुसरा कॉलम इथला रो म्हणून लिहायचा 1 1 -3. 1 minus 3. 1 1 -3 आणि थर्ड कॉलम लिहूया. -1 1 minus 1 1. बरोबर आहे, -1 -1 1. म्हणजे तिसरी स्टेप आपल्याला एका ट्रान्सपोज घेतलं का लगेच मिळते तिसरी स्टेप. बरोबर आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा फक्त ट्रान्सपोजच घ्यायचा आहे आपल्याला तिसऱ्या स्टेपला. आता राहिली कोणती शेवटची स्टेप? Inverse. इनव्हर्स. इथपर्यंत सर्वांचं झालेलं आहे. हो सर. यामध्ये काय अडचण आहे का इथपर्यंत? नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण घेणार ए इनव्हर्स. ए इनव्हर्स फॉर्म्युला त्याचा 1 determinant of A into adjoint of A. इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजेच यामध्ये आपल्या डिटर्मिनंट ए ची एक व्हॅल्यू लागणार, ऍडजॉइंट ऑफ ए ची एक व्हॅल्यू लागणार. आणि डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपण सुरुवातीलाच फाइंड आउट केलेली आहे बघा. किती आहे व्हॅल्यू? -2. म्हणजे त्या ठिकाणी आपण -2 टाकणार. आणि ऍडजॉइंट ची व्हॅल्यू आताच आपण फाइंड आउट केली इथं. हा मॅट्रिक्स आपण त्या ऍडजॉइंटच्या ठिकाणी टाकणार. म्हणजे आपल्याला हे 2 मॅट्रिक्स टाकलं का इनव्हर्स मिळून जाईल. लिहिलं इथं मी इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ए म्हणजे व्हॅल्यू किती?
-2 -2. आणि ऍडजॉइंट साठी मला व्हॅल्यू सांगा. एक मिनिट. इंटू ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स सांगा. पहिला रो -1 -1 -1 1 -1. सेकंड रो 1 1 -1 -1. 1 1 -1. थर्ड रो -1 -1 -3 1. -1 -3 1. जो ऍडजॉइंट आपण फाइंड आउट केलेला आहे तोच तिथं लिहायचा आहे आपल्याला फक्त. म्हणजे 1/-2 इंटू ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स, म्हणजेच हा ऍडजॉइंट आणि हा डिटर्मिनंट, हे आपण त्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या. आता हे सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे ही जी डिवाइडची व्हॅल्यू आहे त्या डिवाइडच्या व्हॅल्यूनं प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करायचं असतं. -1 ला डिवाइड, 1 ला डिवाइड, -1 ला 1 1 -1 हे सर्व एलिमेंटला डिवाइड करायचं. पण जर ह्या सर्व व्हॅल्यू मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू जे असतील त्यांना जर भाग जातच नसेल तर मात्र यामध्ये डिवाइड करायची काही गरज नाहीये. आता इथं कोणत्या व्हॅल्यूला यातल्या भाग जातोय का 2 ने? या नाही. नाही जात. त्यामुळे त्यानं भाग घालवायची काही गरज नाहीये. पण 2 ला जोडून जो मायनस साइन आहे यानं मात्र आपण या आतल्या व्हॅल्यूला डिवाइड म्हणजे किंवा मल्टिप्लाय, दोन्ही एकच झालं. मायनसनं डिवाइड करू शकतो, मायनसनं मल्टिप्लाय करून यामध्ये घेऊ शकतो. म्हणजेच हे जर मायनस इथून काढायचं असेल तर इथलं मायनस निघून जातं आणि आतले जे साइन आहेत ते सर्व साइन अपोजिट साइनला चेंज होतात. म्हणजे हे मायनसचं प्लस होईल, इथं प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस, इथं प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, या पद्धतीनं सर्व साइन चेंज होणार. आणि तेच आपण इथं लिहूया. A इनवर्स इक्वल टू, आता 1 आपण इथं काय मिळालं, फक्त 2 मिळालं. 1/2, कारण हे जे मायनस आहे ते आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतोय. सांगा पहिली व्हॅल्यू साइन चेंज करून सांगा. +1 1 -1 -1 1. पहिला रो जो आहे तो 1 -1 1 झाला. सेकंड रो -1 -1 1 बरोबर आहे, -1 -1 1. थर्ड रो 1 3 -1. -1 बरोबर आहे. आणि हा आपला A इनवर्स आपलं फायनल मॅट्रिक्स झाला. A इनवर्स इक्वल टू 1/2 इंटू मॅट्रिक्स 1 -1 1 -1 -1 1 आणि 1 3 -1. म्हणजेच हे जर 2 जे आहे ते आपण या प्रत्येकाला डिवाइडलाही लिहू शकतोय. ते 1/2 -1/2 1/2 -1/2 अशा पद्धतीने इथं घेतला तर पुढचा मॅट्रिक्स येणार आहे. म्हणजे जर तसं विचारलं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तर आपण त्या पद्धतीने सुद्धा ते आन्सर आहे म्हणून ते आन्सर बरोबरच असणार आहे. तर 2 न आतमध्ये डिवाइड केलेला असेल तरी सुद्धा. पण जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला अशा पद्धतीने विचारलं असेल, ए इनवर्सचं फाइंड आउट करा असं सांगितलं असेल तर तुम्ही या स्टेप वाईज करायचं आणि इथपर्यंत आपलं हे आन्सर लिहायचं. त्यात डिवाइड वगैरे करत बसायची काही गरज. दोन्ही पद्धतीने ते आन्सर सांगू शकतोय आपण. समज सर्वांना हे कुणाचं राहिले का लिहून घ्यायचं? नाही सर, झालं. सर एकदम मागितलं दाखवा. ओके. शेवटची एकच स्टेप ऍड करतोय की जी A इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. त्यासाठी जे डिटर्मिनंट लागणार आहे ते डिटर्मिनंट काढायचे आपण कित्येक एक्झाम्पल बघितलेले आहेत. डिटर्मिनंट काढायचे ऍडजॉइंट ऑफ A काढण्यासाठीही आपण त्याला कोफॅक्टर लागतोय आणि ऍडजॉइंट लागतोय. आपण हे ऍडजॉइंट काढण्याची प्रोसिजर ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स मध्ये सुद्धा बघितली. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचं त्यामधलं कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये बघितलेलं आहे.
म्हणजे एकावर एक हे डिपेंड असल्यामुळे ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सोप्या जातात. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रोसिजरने आपल्याला ए इनव्हर्स सुद्धा मिळून जातो. आता याच ए इनव्हर्सचा यूज करून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे कोणत्या पद्धतीची इक्वेशन्स असतात हो? एखादं एक्झाम्पल सांगाल मला सायमल्टेनियस इक्वेशन जे आपण अगोदर एकदा बघितलेलं आहे बघा. सायमल्टेनियस एक्झाम्पल डिटर्मिनंट मध्ये आपण ज्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणत होतो. क्रॅमर्स रूलनं तीच सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहे. क्रॅमर्स रूलला a1x प्लस b1y प्लस c1 z इक्वल टू d1 अशा पद्धतीने जे इक्वेशन लिहिलं होतं. परत a2x प्लस b2y प्लस c3z इक्वल टू d2 हे जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलं जातं. एकाच पद्धतीची इक्वेशन, दोन व्हेरिएबल असतील तर दोन इक्वेशन्स असणार. तीन व्हेरिएबल एक्स वाय झेड मध्ये असतील तर तीन इक्वेशन असतात त्यामध्ये एक्स वाय झेड मधली. म्हणजे एकाच स्ट्रक्चर मध्ये इक्वेशन रिपीट होत गेली का त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतोय. आणि ती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण रेग्युलर मेथड तर आपली होतीच ऍडिशन सबट्रॅक्शन करून, पण डिटर्मिनंट जे शिकलेलो आहे आपण स्टडी केलेला आहे त्या डिटर्मिनंटचा यूज करून सुद्धा ती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात. त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. तसंच इथं आता मॅट्रिक्स टॉपिक मध्ये सुद्धा जे एक्झाम्पल इथं बघितलेले आहेत तीच एक्झाम्पल इथंही बघायचे. आपल्याला तिथं जसं एक्स वाय झेडच फाइंड आउट केलेलं आहे तसंच इथं सुद्धा एक्स वाय झेड तेच फाइंड आउट करायचे, पण मेथड यूज करायचे मॅट्रिक्सचा यूज करून. इथं डिटर्मिनंटचा यूज केला होता, इथं मॅट्रिक्सचा यूज करायचा. आणि या प्रोसिजर मध्ये आपल्याला इनव्हर्सचा रोल महत्वाचा आहे. ए इनव्हर्सचा रोल महत्वाचा आहे. ए इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणून या मेथडलाच नाव दिलेलं आहे मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. या मेथडला नाव दिलेलं आहे, हेडिंग टाका सर्वांनी, मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. जसं तिथं क्रॅमर्स रूल होतं तसंच हे आहे मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. इन्व्हर्शन म्हणजे इन्व्हर्सचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, म्हणून त्याला इन्व्हर्शन मेथड म्हटलं जातं. आणि ही कशासाठी सॉल्व्ह करायची तर तेही स्टेटमेंट खाली लिहा. दिस मेथड इज used to find solutions of simultaneous equations. त्यामुळे या मेथडचा यूज आपल्याला कशासाठी करायचा आहे तर ती जी सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेली असतील ती सॉल्व्ह करायची. सर हा बोला. चार्जिंग नाहीये, लेफ्ट हो का लाईट. सायमल्टेनियस इक्वेशन आता हे सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते बघूया. सॉल्व्ह करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल त्याच्या स्टेप्स आपल्याला बघायचे. तर त्यासाठी दोन व्हेरिएबल मधली सायमल्टेनियस इक्वेशन मी सुरुवातीला लिहून घेतो. जसं क्रॅमर्स रूल मध्ये बघितलं होतं तसंच लेट
a1x plus b1y इक्वल टू c1 आणि दुसरे इक्वेशन एक घेतो a2x प्लस b2y इक्वल टू c2. ही दोन इक्वेशन आपली सायमल्टेनियस इक्वेशन झाली, जी आपण याच्या अगोदर लिहिली होती कशा पद्धतीनं, 2x प्लस 3y इक्वल टू 4 x मायनस 3y इक्वल टू 6 अशा पद्धतीने आपण ती इक्वेशन एक्झाम्पल मध्ये देत होते. आणि ह्या एक्झाम्पलचे आन्सर आपण x आणि y तेवढे फाइंड आउट करत होतो. तेच हे जनरल स्ट्रक्चर झालं. a1x plus b1y equal to c1 आणि a2x plus b2y equal to c2. These are two simultaneous equations. आता या सायमल्टेनियस इक्वेशन वाटल्यास लेट लिहिलंय त्या ठिकाणी बी टू सायमल्टेनियस इक्वेशन्स. टू सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. आता हे लिहिल्यानंतर सर्वांनी हे लिहिल्यानंतर हे जी दोन इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन एका विशिष्ट फॉर्मॅट मध्ये आपल्याला खाली लिहायचे. मग ते फॉर्मॅट कोणतं, तर ते खाली लिहूया. These equations खाली लिहा. These equations write in matrix form as इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कशा पद्धतीने राईट करायची ते लिहूया खाली. आता इक्वेशन राईट इन मॅट्रिक्स फॉर्म ऍज ax इक्वल टू b. ax इक्वल टू b या फॉर्मॅट मध्ये ते इक्वेशन जे आहे ते आपल्याला घ्यायचे. ax इक्वल टू b. मग हे ax इक्वल टू b म्हणजे नेमकं काय आहे, यातला a मॅट्रिक्स म्हणजे काय, x मॅट्रिक्स म्हणजे काय आणि b मॅट्रिक्स म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. 3a म्हणजे काय, x म्हणजे काय, b म्हणजे काय ते आपण दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या आधारे आपण बघणार. मग ही जी तीन इक्वेशन्स दिलेली आहेत, दोन इक्वेशन्स, यावरून आपल्याला हे बघायचं आहे. आता दोन व्हेरिएबल आहेत हे एक्स आणि वाय. या दोन व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहे, एक्सचा कोइफिशियंट a1 आहे, या एक्सचा कोइफिशियंट a2 आहे, इथं b1 आहे, इथं b2 आहे. म्हणजेच एक्स आणि वाय या व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहेत त्या कोइफिशियंट जर एकत्र केले, इथं लिहितोय बघा मी a1 b1 a2 b2, या कोइफिशियंटला जिथं एकत्र केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळणार आहे त्याला आपण त्या ax इक्वल टू b मधला a मॅट्रिक्स म्हणणार आहे. आणि त्या मॅट्रिक्सला नाव असेल कोइफिशियंट मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट असतं. ए मॅट्रिक्स कसा लिहायचा आला लक्षात, फक्त त्यांचे कोइफिशियंट आपल्याला लिहायचे. आता त्यानंतर एक्स आहे, तर एक्स म्हणजे काय, तर जे हे व्हेरिएबल्स आहेत, किती व्हेरिएबल्स आहेत व यामध्ये 4. व्हेरिएबल दोनच आहेत.
पण त्या दोन ठिकाणी रिपीट झालेले आहेत ते, बरोबर आहे. एक्स आणि वाय हे दोनच आपल्याकडे व्हेरिएबल्स आहेत. फक्त हे दोन इक्वेशन मध्ये आलेले आहेत. म्हणजेच हे एक्स आणि वाय जे आहे हे दोन व्हेरिएबल ज्यावेळी आपण एकत्र करू, एक्स वाय दोन व्हेरिएबल एका कॉलम मध्ये एकत्र करायचे, रो मध्ये घ्यायचे नाही. त्याचं स्ट्रक्चर लिहिण्याचं कसं असतं तर कॉलम मध्ये ते लिहायचे असतात आणि या मॅट्रिक्सला आपण एक्स मॅट्रिक्स म्हणतोय. आणि एक्स म्हणजे त्याला व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हणायचं. व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स इक्वल टू एक्स वाय. पाठीमागं कोइफिशियंट हे A1, A2, B1, B2 हे वेगवेगळे कोइफिशियंट असतात इथले. म्हणून हे 4 एलिमेंट आपण घेतले आणि त्याचा मॅट्रिक्स तयार केला. पण इथं मात्र एक्स वाय जे असतात हे दोनच व्हेरिएबल्स असतात. झेड असतात तर 3 व्हेरिएबल, त्याच्या खाली एक व्हेरिएबल तयार झाला असता, त्याला आपण एक्स म्हणतोय. एक्स म्हणजे झालं आपलं व्हेरिएबल मॅट्रिक्स. आता राहिले कोणते एलिमेंट हो? कोणते एलिमेंट राहिले? C1, C2. C1, C2. त्या C1, C2 ला जोडून कोणती व्हॅल्यू आहे का हो? एक्स वाय असं काय आहे का कुठे इथं? नाही म्हणजे हे पूर्ण कॉन्स्टंट आहे, वेगळे कॉन्स्टंट आहेत. म्हणून याला कॉन्स्टंट मॅट्रिक्स म्हणायचं. आणि तेच आपण इथं बी इक्वल टू त्याला म्हणणार आहे C1, C2. ते दोन कॉलम मध्ये एका एकत्र केले त्याला आपण कॉन्स्टंट मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे आता आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्स वरून ते Ax इक्वल टू बी लिहिता येईल. हो सर. म्हणजे कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. ए मॅट्रिक्स म्हणजे काय असेल? कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्स ए ला म्हटलं जातं. आणि तो कोइफिशियंट मॅट्रिक्स लिहिला कसा जातो? ते व्हॅल्यू कोणकोणते आहेत? A1, B1, A2, B2. A1, B1, A2, B2. बरोबर आहे. हा मॅट्रिक्स या पद्धतीने लिहायचा आपल्याला. ए म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स आणि त्यातला ए लिहिला जातो या पद्धतीने. कोइफिशियंट फक्त घ्यायचे. त्यानंतर एक्स म्हणजे कशा पद्धतीने लिहिला जातो ते बघूया. एक्स इक्वल टू त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि तो मॅट्रिक्स म्हणजे काय असेल मग? XY. एक्स वाय. बरोबर आहे. एक्स आणि वाय एवढं लिहायचं आहे त्यामध्ये. आणि पण ते कॉलम मध्ये लिहायचं आहे आपल्याला. एक्स वाय म्हणजे कॉलम मध्ये व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि आता राहिला बी. बी ला काय म्हटलं जातं? कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. आणि तो या एक्झाम्पल मध्ये काय आहे? बी इक्वल टू C1, C2. C1, C2. हा झाला बी. म्हणजे जी इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये दिलेली आहेत ती सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सुरुवातीला ए म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, बी म्हणजे काय या फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहावं लागेल. आणि एकदा का ए, एक्स आणि बी आपल्याला माहिती झाले का आपण मग आपली प्रोसिजर करणार. ए वरनं ए इनव्हर्स काढणार आणि त्यावरून त्याचं सोल्युशन काढायचं. आणि आता त्याचं सोल्युशन काय असतं ते एक बघूया. सोल्युशन कशा पद्धतीने काढलं जातं बघा. आपल्याकडती Ax इक्वल टू बी हा फॉर्मॅट आहे त्या इक्वेशनचा. बरोबर आहे. Ax इक्वल टू बी. यावरून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची असते हो? एक्स वाय ची ना. हो सर. त्यामध्ये अननोन व्हेरिएबल हे दोनच आहेत. आणि या एक्स वाय ला कोणता मॅट्रिक्स म्हटला जातो? व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि त्याला नोटेशन आपण एक्स देतोय. म्हणजे एक्स इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
मग त्यासाठी इथला ए जो आहे तो आपण उजव्या साईडला घ्यायचा. पण उजव्या साईडला ज्यावेळी ए घेतला जातो त्यावेळी तो ए चा ए इनव्हर्स होतो. बघा मॅट्रिक्स मध्ये ज्यावेळी आपण उजव्या साईडला एखादी मॅट्रिक्स घेतोय त्यावेळी तो इनव्हर्स होतो, किंवा ए इनव्हर्स डाव्या साईडला घेतला का त्याचा इनव्हर्स निघून जातो. म्हणजे साईड चेंज केली का त्याचा इनव्हर्स होतो, परत त्या इनव्हर्सची साईड चेंज केली का परत ते आहे असा मॅट्रिक्स मिळतो. म्हणून ए चा ए इनव्हर्स झाला आणि त्याला मल्टिप्लाय पुढे बी इथला आहे असा. म्हणजेच आपल्याला सोल्युशनचा फॉर्म्युला तयार झाला काय, एक्स इक्वल टू ए इनव्हर्स बी. एक्स इक्वल टू ए इनव्हर्स बी. मग ए इनव्हर्स म्हणजेच आपण ए इनव्हर्स ऍडजॉइंट मेथडनं तो फाइंड आउट करणार, आणि बी म्हणजेच कॉन्स्टंट मॅट्रिक्स असतो तो आताच बघितला आपण, राईट साइडला जो कॉन्स्टंट असतो तो बी मॅट्रिक्स इथे घ्यायचा, बी इथं, ए इनव्हर्स इथं, आणि या दोन्हीचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळी आपल्याला हा एक्स मॅट्रिक्स मिळून जातो. म्हणजे त्याचं सोल्युशनच निघून जातं. म्हणजे लास्ट ए इनव्हर्स काढल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा आहे, त्यामध्ये या दोन व्हॅल्यू टाकायचे आणि सिम्प्लिफाय करायचे. बाकी यामध्ये काहीच अवघड नाहीये. मग सोल्युशनचं स्ट्रक्चर सर्वांनी